8 तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि आज पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहा पाण्यासाठी आम्ही निघालो आहोत आता नागपूरकडे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की या अधिवेशनामध्ये सगळे या महाराष्ट्राच्या विकासासाठी जे काही विधायक ठराव असतील ते सगळे मंजूर करायचे. आजच्या या अधिवेशनावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. विरोधकांकडे कुठलाही मुद्दाच नाही की त्याच्यामुळे त्यांना त्या अधिवेशनामध्ये रस राहिलेला नाही, त्याच्यामुळे ते बहिष्कार टाकतील. नाही तर युजली विरोधकाचं काम असते अधिवेशनात येऊन या काही समस्या असते ते मांडायचं असते, पण त्यांच्याकडे काही मुद्देच राहिलेले नाही. कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील, यांनी या महाराष्ट्राच्या विकासाला एका वेगळ्या लेवलला नेऊन सोडलेलं असल्यामुळे आज विरोधकांकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत, त्यामुळेच ते बहिष्कार टाकतात. एकनाथ शिंदेनी उठाव केला त्यामुळेच भाजपला सत्तेत येता आलं असं 100% एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावर उठाव घेतला, म्हणूनच आम्ही दोघंही म्हणून सत्तेत आलो. नंतर आमच्याबरोबर राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा पवार आमच्याबरोबर आले.